प्रदीपचंद्र लेखेव वर्धिष्णु विश्ववंदिता शाह सुनो शिवशेषा मुद्रा भद्राय राजते। परकीयांच्या गुलामगिरीतून मुक्त होऊन स्वतंत्र हिंदवी स्वराज्याचे स्वप्न ज्यांनी उराशी बांधलं, ज्यांनी स्वतंत्र्याची प्रेरणा दिली, ज्यांनी स्वतंत्र्याचा मंत्र दिला आणि त्या स्वतंत्र्याच्या प्रेरणेची सोनेरी किरणे या महाराष्ट्राच्या भूमीत उतरताना पाहिले देखील, असे ते स्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले। ज्या वीर मातेने शिवरायांना देशप्रेम, धर्मप्रेम आणि एकनिष्ठतेचे धडे दिले, त्या वीर मातेचे मार्गदर्शन आणि शिक्षणामुळे शिवरायांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केलं। अशा त्या राजमाता आई जिजाऊ, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, हिंदू धर्मावर अढळ निष्ठा असणारे खरे देशभक्त, जाणते राजे, महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज। महाराजांनंतर स्वराज्याची धुरा सक्षमपणे आपल्या हाती बाळगून अख्ख्या हिंदुस्थानाला तोंडात बोटं घालायला लावणारे प्रचंड पराक्रमी धर्मरक्षक, स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज। महाराष्ट्राची राज्यघटना लिहिताना मला जास्त कष्ट करावे लागले नाहीत, कारण माझ्या डोळ्यासमोर छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य होतं। या शब्दात शिवरायांचा गुणगौरव करणारे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, रायगडावर भग्न अवस्थेत शिवसमाधी देशासमोर आणून जगाला स्वातंत्र्यतेच्या प्रेरणेने भरणारे, अमृत पाजणारे क्रांतीसूर्य ज्योतिबा फुले। छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातृभूमीतून आलोय असे रशियात जाऊन सांगणारे साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचा विस्तार करणाऱ्या व शिवविचारांच्या वारसदार महाराणी अहिल्याबाई होळकर। समाज संघटित व्हावा त्यासाठी शिवजयंती ज्यांनी सुरू केली, असे ते लोकमान्य टिळक। प्रथमतः या महामानवांना मी वंदन करते व इथं उपस्थित असणाऱ्या सर्वांना मी शिवकन्या सुनीता आबासाहेब वाळुंजकर शिवजयंतीच्या शिवमय भगव्या शुभेच्छा देते। शिवजयंतीचा विसर पडलेल्यांना, निद्रा अवस्थेत असणाऱ्यांना व झोपेचं सोंग घेणाऱ्यांना जागा करण्यासाठी सर्वांनी मोठ्याने घोषणा द्यायची आहे, छत्रपती शिवाजी महाराज की जय, धर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराज की जय। महाराजांचे विचार समाजापर्यंत पोहोचवणं ही काळाची गरज आहे आणि हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून या कार्यक्रमासाठी राबणारे, झगडणारे संयोजक समितीचे आपण सगळ्यांनी टाळ्याच्या गजरात अभिनंदन करूया। आयुष्यातील प्रत्येक क्षण लक्षात राहतात असं नाही, आयुष्यातील प्रत्येक क्षण लक्षात राहतात असं नाही। काही क्षण विसरू म्हटलं तरी विसरता येत नाही, काही क्षण विसरू म्हटलं तरी विसरता येत नाही आणि आजचा हा क्षण असाच काहीसा आहे। धगधगत्या ज्वालेतून पेटल्या मशाली, धगधगत्या ज्वालेतून पेटल्या मशाली, स्वराज्य संकल्पनेची नवीन पहाट झाली, स्वराज्य संकल्पनेची नवीन पहाट झाली। दरी दरीतून नाद गुंजला, शिवनेरीवर भगवा टिळा उमटला, नाही कुणा पुढे झुकला, नाही कुणा पुढे वाकला, असा नाही कुणा पुढे झुकला, नाही कुणा पुढे वाकला, अहो नाही भीत कुणाला, असं मर्द मराठा राजा शिवराय ऐकला, राजा शिवराय ऐकला। 19 फेब्रुवारी 1630 ला माता जिजाऊच्या पोटी एका सिंहाने जन्म घेतला, तो सिंह म्हणजे छत्रपती शिवाजीराजे भोसले। पण शिवरायांच्या जन्माच्या वेळी या महाराष्ट्राची परिस्थिती काय होती हो, तर या 5 सुलतानी सत्ता या महाराष्ट्राच्या उरावर खया नाचत होत्या, मंदिरे लुटली जात होती, आया बहिणींची इज्जत सुरक्षित नव्हती, माणसं म्हणजे ओझ्याखालची गाढव होती आणि अशा या परिस्थितीत शिवरायांचा जन्म झाला। शिवरायांचा जन्म झाल्यामुळे जनतेच्या आशा पालवल्या होत्या आणि मग जनता म्हणायला लागली होती, किसी के पेट में से पाप पैदा होता है तो किसी के पेट में से सांप पैदा होता है, मगर जिजाऊ ऐसी माँ थी और जिसके पेट में से बापों का बाप शिवबा पैदा हुआ था। छत्रपती शिवाजी महाराज की जय किंवा छत्रपती शिवाजी महाराज हे नाव घेतलं की अंगावर सरकन काटा तयार होतो। अहो नुसतं महाराष्ट्रातच नाही, देशातच नाही तर संपूर्ण जगात अविश्वसनीय, अतुलनीय, अलौकिक असा दुसरा शिवबा सापडणं म्हणजे अवघडच आहे। जगातील अनेक पराक्रमी धाडसी राजांमध्ये शिवबाचं नाव हे अग्रस्थानी आहे। नेपोलियन बोनापार्ट, अलेक्झांडर यापेक्षाही शिवरायांचं कार्य हे श्रेष्ठ होतं। अनेक राजांना राज्य करण्यासाठी अनुकूल असं वातावरण होतं,
पण माझ्या राजानं शून्यातून विश्व निर्माण केलं आहे. अनेक राजांचं राज्य त्यांच्या मृत्यूनंतर लयास गेलं, पण माझ्या राजाचं राज्य हे त्याच्या मृत्यूनंतर नुसतं अबाधितच राहिलं नाही, तर त्यापुढे त्याचा विस्तारच झालेला दिसतो. राजे असंख्य झाले या जगी, पण शिवबासारखा मात्र कुणी न झाला. गर्व असे ज्याचा या महाराष्ट्राला, एकची तो राजा शिवबा झाला. अमेरिकेच्या बोस्टन विद्यापीठात शिवाजी द मॅनेजमेंट गुरु हा 100 मार्काचा पेपर घेतला जातो. पाकिस्तानात देखील शिवराय शिकवले जातात. अहो, जगातील विविध ठिकाणी शिवरायांचा इतिहास अभिमानाने शिकवतात. व्हिएतनामचे अध्यक्ष म्हणतात